नमस्कार. या नवीन ऐतिहासिक विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. बघा, रोज सकाळी उठल्याबरोबर मोबाईलवर किंवा सोशल मीडियावर एखादा ऐतिहासिक दावा असलेला मेसेज धडकतोच, हो ना? एखादा राजा, एखादी युद्धकथा किंवा आत्तापर्यंत लपवून ठेवलेलं सत्य, असा मोठा दावा त्यामध्ये असतो. आणि आपण हे बऱ्याचदा काही विचार न करता अगदी सहज तो मेसेज पुढे फॉरवर्ड करून मोकळे होतो. पण कधी विचार केलाय की हे सगळे दावे खरंच ऐतिहासिक सत्यावर आधारलेले असतात की निव्वळ अफवा? चला तर मग आज थेट याच्या मुळाशीच जाऊया. मुख्य प्रश्न हा आहे की आपल्यापर्यंत पोहोचलेला प्रत्येक फॉरवर्डेड ऐतिहासिक दावा खरोखरच खरा असतो का? आज आपण कोणत्याही विशिष्ट विचारधारेची किंवा पक्षाची बाजू न घेता खरा इतिहास आणि निव्वळ रचलेल्या दंतकथा यामधला फरक नेमका कसा ओळखायचा हे अगदी सोप्या आणि रंजक पद्धतीने समजून घेणार आहोत. आज आपण एखाद्या गुप्तहेरासारखीच पद्धत वापरणार आहोत. आपली पहिली पायरी असेल मूळ मजकूर शोधणे, दुसरी पायरी भौतिक पुरावा तपासणे, तिसरी पायरी म्हणजे मानवी त्रुटी ओळखणे आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची पायरी फॅक्ट चेकिंग म्हणजेच वस्तुस्थितीची पडताळणी. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. मजकूर, मूळ स्रोत शोधणे. आता बघा, ऐतिहासिक स्रोतांचे तसे 3 मुख्य प्रकार असतात. प्राथमिक स्रोत म्हणजे अगदी त्या काळातली प्रत्यक्ष कागदपत्रे, शिलालेख किंवा पत्रे. दुय्यम स्रोत म्हणजे ह्याच मूळ पुराव्यांचा अभ्यास करून नंतर लिहून ठेवलेले तज्ज्ञांचे संशोधन ग्रंथ. आणि तिय्यम स्रोत म्हणजे तर पडताळणी न झालेले आजचे आपले हे डिजिटल मेसेजेस. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जशी माहिती प्राथमिक स्रोताकडून या तिय्यम स्रोताकडे प्रवास करते तशी तिची विश्वासार्हता अक्षरशः वेगाने कमी होत जाते. आता जरा विचार करा, काळाचा ओघ माहिती कशी बदलून टाकतो. समजा एखादी घटना घडली आणि त्यानंतर लगेच म्हणजे अगदी 5-10 वर्षांतच लिहून ठेवलेलं वर्णन असेल तर ते नक्कीच जास्त विश्वसनीय असतं. पण तेच जर 300 वर्षांनंतर कोणीतरी सांगितलेली किंवा रचलेली आठवण असेल तर त्यात आणि मूळ घटनेत जमीन अस्मानाचा फरक पडतो. साहजिकच घटनेच्या जितक्या जवळच्या काळात लिखित नोंद झाली असेल तितकी ती जास्त विश्वासार्ह मानली जाते. पण थांबा, इथे एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. समकालीन स्रोत नेहमीच 100% सत्य सांगतील असं अजिबात नाही. अनेकदा दरबारी कवींनी लिहून ठेवलेलं वर्णन घटनेच्या अगदी जवळचे असते, हे खरंय, पण त्यात बरीच अतिशयोक्ती असू शकते. आपल्या राजाला खुश करण्यासाठी साध्या विजयालाही त्यांनी एखाद्या महाकाव्याचं रूप दिलेलं असतं. त्यामुळे खरा इतिहास शोधताना ही स्तुती गाळून सत्य बाजूला काढावंच लागतं. आता या पुढच्या भागातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे आपण केवळ शब्दांवर अवलंबून राहणार नाही आहोत. भाग 2, भौतिक पुरावा, पानांच्या पलीकडे. नुसतं कागदावर लिहून ठेवलंय म्हणून ते खरं होत नाही, बरोबर? तो दावा सत्यात उतरतो का हे तपासण्यासाठी पुरातत्वीय पुराव्यांची जोड अत्यंत आवश्यक असते. जमिनीतून सापडणारी नाणी, जुने अवशेष आणि कार्बन डेटिंगसारख्या वैज्ञानिक चाचण्या या गोष्टी लिखित दाव्याला खरोखरच पुष्टी देतात का हे पाहणं गरजेचं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर समजा एखाद्या जुन्या व्यापारी मार्गाचा उल्लेख मजकुरात सापडला आणि नेमक्या तिथेच उत्खननात त्या काळातली नाणीही सापडली, तर मात्र तो दावा सिद्ध होतो. म्हणजेच काय, लिखित दावा आणि भौतिक पुरावा जेव्हा एकत्र येतात तेव्हाच आपण एक भक्कम ऐतिहासिक निष्कर्ष काढू शकतो. याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट, एखादा दावा तेव्हा खऱ्या अर्थाने मजबूत होतो जेव्हा त्याला अनेक स्वतंत्र स्रोतांकडून दुजोरा मिळतो. म्हणजे बघा, एकाच व्यक्तीने सांगितलेली गोष्ट आणि वेगवेगळ्या भाषांमधल्या, वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमधल्या आणि एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या व्यक्तींनी नोंदवून ठेवलेली तीच घटना, यात खूप मोठा फरक आहे. जितके जास्त स्वतंत्र आवाज एकाच घटनेला दुजोरा देतात तितका तो ऐतिहासिक दावा अधिक भक्कम आणि खरा ठरतो. आता वळूयात तिसऱ्या भागाकडे. भाग 3, मानवी त्रुटी, हेतू आणि चुका. शेवटी इतिहासही माणसांनीच लिहिलाय, नाही का? आणि प्रत्येक लेखक हा त्याच्या काळाचा, परिस्थितीचा एक भाग असतो. त्यामुळे खऱ्या ऐतिहासिक साक्षरतेसाठी आपण एका गुप्तहेरासारखीच एक चेकलिस्ट वापरली पाहिजे. जसं की हा मजकूर नेमका कोणी लिहिलाय, त्यांना राजाश्रय किंवा निधी कुठून मिळत होता, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते कोणाला खुश करण्याचा किंवा कोणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते. या प्रश्नांची उत्तरं शोधली की अनेकदा लपलेले सत्य आपोआप उघड होते. आता हे ऐकून कदाचित हसू येईल, पण थोडा विचार करा. जेव्हा आपण वाचतो की एका रात्रीत किल्ला बांधला
किंवा 10 लाखांचे सैन्य होते, तेव्हा हे समजून घेणं खूप आवश्यक आहे की हे अशक्य आकडे आणि जादुई पराक्रम वस्तुस्थिती सांगत नाहीत. ते बहुधा लेखकाचा अंध भक्तिभाव किंवा एखाद्या प्रचार मोहिमेचा भाग असतात. असा मजकूर ऐतिहासिक नोंदीपेक्षा प्रचारासाठीच जास्त वापरला जातो, हे नक्की. आणि इथेच एक अतिशय महत्त्वाची शैक्षणिक संज्ञा समोर येते, ती म्हणजे कालविसंगती. आता याचा अर्थ काय? तर जेव्हा एखाद्या ऐतिहासिक कथेत अशी एखादी वस्तू किंवा तंत्रज्ञान दिसून येते जे त्या काळात अस्तित्वातच नव्हते. थोडक्यात सांगायचं तर जर एखाद्या प्राचीन युद्धात अचानक आकाशात ड्रोन उडत असल्याचा उल्लेख असेल तर ती गोष्ट अत्यंत संशयास्पद ठरते. ही कालविसंगती एकदा का ओळखता आली की अनेक खोटे दावे अगदी सेकंदात उघडे पडतात. आता आपण पोहोचलोय आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर. भाग 4. वस्तुस्थितीची पडताळणी, एकमत आणि भावना. बघा, कोणत्याही एकाच संज्ञाच्या मतावर पूर्णपणे विसंबून राहण्यापेक्षा विविध विचारधारा आणि वेगवेगळ्या विद्यापीठांमधील तज्ज्ञांचे त्या विशिष्ट मुद्द्यावर एकमत आहे का हे शोधणे नेहमीच अधिक मोलाचे ठरते. तसेच पुस्तकांमधल्या तळटीपा म्हणजेच फुटनोट्स आणि संदर्भ तपासणे आणि मूळ भाषांतर एखाद्या विश्वासार्ह अभ्यासकाने केले आहे ना याची खात्री करणं खूप महत्त्वाचे आहे. आजच्या डिजिटल युगात एका साध्या इंटरनेट सर्चमधूनही आपण मोठमोठे खोटे दावे उघडे पाडू शकतो. आता या पुढचा मुद्दा जरा अत्यंत गांभीर्याने समजून घ्या. जे ऐतिहासिक दावे वाचून आपल्याला एकदम तीव्र अभिमान दाटून येतो किंवा अंगाचा तीळपापड होईल इतका राग येतो, नेमक्या त्याच दाव्यांची सर्वात जास्त आणि सर्वात कठोर पडताळणी करणं गरजेचे असते. होय, कारण लोकांच्या भावना भडकावण्यासाठीच अनेकदा माहितीची अशी मोडतोड केली जाते. एक गोष्ट कायम ध्यानात ठेवली पाहिजे, भावना हा कधीही ऐतिहासिक पुरावा असू शकत नाही. आणि हे सगळं आपल्याला एका अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या निष्कर्षाकडे घेऊन जातं. प्रश्न विचारणे हीच खरी ऐतिहासिक साक्षरता आहे. इतिहास हा कधीही केवळ काळा आणि पांढरा नसतो. त्यामुळे कोणताही ऐतिहासिक दावा लगेच स्वीकारण्याआधी किंवा पुढे फॉरवर्ड करण्याआधी कायम प्रश्न विचारण्याची सवय ठेवली पाहिजे की याचा मूळ स्रोत काय आहे, याचा भौतिक पुरावा काय आहे आणि हे पसरवणे कोणाच्या फायद्याचे आहे. जोपर्यंत आपण असे प्रश्न विचारत राहू तोपर्यंतच आपण खऱ्या ज्ञानाच्या मार्गावर राहू. तर पुढच्या वेळी असा एखादा मेसेज आल्यास आपण तो तसाच पुढे पाठवू की आधी त्याची पडताळणी करू? विचार नक्की करा.